अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, कधीकधी आयुष्याच्या सर्व शांत क्षणातूनही एक अनामिक हाक ऐकू येते, जणू कोणी आपल्याला अदृश्यपणे संरक्षण देते. तरीही काहीतरी अनकालीय सावल्या आपल्या मागे फिरत असतात. भक्तांनो, मी आदित्य. मी साधा मुलगा, आयुष्य साधं, पण मनात मात्र स्वामींविषयी अढळ श्रद्धा. आणि हा अनुभव माझ्या श्रद्धेचा, माझ्या भीतीचा आणि स्वामींच्या कृपेचा आहे. कारण जिथे मानवी शक्ती संपते, तिथून स्वामींच्या कृपेची सुरुवात होते. ह्या अनुभवात मी जे पाहिलं, जे अनुभवलं, ते शब्दात सांगताना आजही अंगावर काटा येतो. पण मला एकच जाणवलं की स्वामींचा हात डोक्यावर असेल तर कोणतीही अंधाराची शक्ती आपल्याला स्पर्शही करू शकत नाही. हा अनुभव आहे एक रात्र अशी, ज्यात भीती होती, सावल्या होत्या, पण शेवटी उरलं ते फक्त स्वामींचं अनंत संरक्षण. भक्तांनो, जशी ह्या जगात वाईट शक्ती आहे, तशीच चांगली शक्तीसुद्धा आहे. आणि ती शक्ती म्हणजेच माझे स्वामी समर्थ. तर आजचा माझा हा अनुभव असाच आहे, एका भूताटकीचा. तर नक्की माझ्या बाबतीत काय घडलं ते आपण माझ्या ह्या अनुभवामध्ये पाहूयात. भक्तांनो, तर आदित्यदादांना आलेला अनुभव हा आपण त्यांच्याच शब्दांमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमचा पण स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. कारण स्वामींचं घेतलेलं नाम हे कधीच वाया जात नाही. त्याचं फळ स्वामी महाराज आपल्याला नेहमीच देत असतात. श्री स्वामी समर्थ. चला तर मग आदित्यदादांच्या अनुभवाला सुरुवात करूयात. नमस्कार भक्तांनो, माझं नाव आदित्य पाटील. माझं वय 26 आहे आणि पुण्याच्या निगडीमध्ये मी राहतो. माझे आई वडील दोघेही नोकरी करतात आणि मी स्वतः IT मध्ये काम करतो. भक्तांनो, माझं आयुष्य हे बाहेरून अगदी व्यवस्थित दिसत होतं. छान नोकरी, चांगला पगार, शांत कुटुंब. पण आतून मात्र मी तुटत चाललो होतो. कारण गेल्या 4-5 महिन्यांपासून माझ्या आयुष्यात काहीतरी अलौकिक, भीतीदायक आणि अकालनीय घडत होतं. आणि ह्या घटनेची सुरुवात अगदी गेल्या 4-5 महिन्यांपूर्वी झाली होती. भक्तांनो, ती रात्र होती आणि अगदी तिला काळी रात्र देखील म्हणता येईल. माझ्या आयुष्यातली ती एक काळीच रात्र होती. त्या दिवशी ऑफिसमध्ये जास्त काम असल्यामुळे मला रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबावे लागले. सर्व काम आटपून मी नेहमीप्रमाणेच माझ्या बाईकवर घरी चाललो होतो. रस्त्याने पूर्ण शांत वातावरण होतं. लोक झोपलेली होती आणि क्वचितच कुठेतरी कोणीतरी दिसत होते, नाहीतर शक्यतो रस्त्याने कोणीसुद्धा नव्हतं. मी माझ्या नेहमीच्या रस्त्याने घरी चाललो होतो. अचानक मला काहीतरी आवाज आला. मी हळू लक्ष देऊन ऐकलं तर मला इथे ये असा आवाज येऊ लागला. मी थोडासा ते ऐकून घाबरलोच होतो, मात्र मी गाडी थांबवली नाही. मी तसाच घरी निघालो. मला हळूहळू गाडीवरती थोडंसं ओझं असल्यासारखं वाटत होतं, मात्र मी मागे वळून पाहिलंसुद्धा नाही, तेवढी हिंमत माझ्यात नव्हती. मी तसाच घरी आलो. घरी गाडी लावली आणि थेट माझ्या रूमकडे वळालो. आई व बाबा झोपले होते. मी डायरेक्ट रूममध्ये शिरलो. रूमचा लाईट लावला आणि अचानक लाईट गेला, म्हणून मी मोबाईलचा टॉर्च लावला आणि मोबाईलच्या टॉर्चमध्येच मी कपडे बदलत होतो. तेवढ्यात मला कुणीतरी माझ्या जवळून गेल्यासारखा भास झाला. तो जो वारा होता तो अगदी थंडगार होता, जो अंगाला स्पर्शून गेला. कुणीतरी तिथून जावं आणि त्याचा जो वारा लागावा असं सगळं वातावरण होतं. मी थोडा घाबरलोच होतो, मात्र मला आता रात्रीचं जास्त जागरण झाल्यामुळे कदाचित भास होत असेल असं मला वाटलं, म्हणून मी त्याच्याकडे लक्ष दिले नाही आणि मी तसाच झोपलो. माझी झोप लागली आणि दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे माझं आवरून ऑफिसला गेलो. असेच आता भरपूर दिवस गेले आणि मला नेहमीच रात्रीचे असे भास होत होते. मला काय करावे काहीच समजत नव्हते. रात्री 2-3ला माझ्या खोलीचा दरवाजा आपोआप वाजायचा. फॅन बंद असूनही पडदा हलायचा. कधीकधी आरशात माझ्या मागे मला काळी सावली दिसायची आणि कोणीतरी नेहमीच माझ्या रूममध्ये वावरत आहे असं मला भास व्हायचे.
मी आईला म्हणालो तर आई म्हणाली की अरे रात्री काही वाईट स्वप्न पडत असतील. पण मला माहिती होतं की हे काहीतरी वेगळंच आहे आणि मला त्याची पूर्ण खात्री होती. पण काय करावे याचा मला कोणताच मार्ग दिसत नव्हता. एक दिवस माझी आई माझ्या रूममध्ये गेली आणि रूममध्ये ती खोलीत शिरली आणि सर्व काही आवरायला लागली आणि अचानकच बाहेर येऊन ती थरथरायला लागली. ती म्हणाली की आदित्य, तुझ्या खोलीत काहीतरी आहे, तिथे खूप विचित्र थंडी वाजत आहे. आणि नंतर तर माझं हृदय अगदी धडधडतच होतं. घरी असं वातावरण कधीच नव्हतं जे आत्ता झालं होतं. मला जाणवत होतं की घरात काहीतरी वाईट शक्ती नेहमीच आहे, पण मला काय त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता किंवा त्याच्या मुळाशी मी जाण्याचा प्रयत्न देखील करत नव्हतो, कारण मला खूपच भीती वाटत होती. काय करावे काहीच समजत नव्हते. आणि असाच मी नेहमीप्रमाणे ऑफिसला गेलो होतो. ऑफिसमध्ये मी डोक्याला हात लावून बसलो होतो आणि माझ्या ऑफिसमध्ये एक मॅनेजर होते. त्यांचा स्वभाव खूपच शांत होता, पण त्यांचा स्वभाव किंवा त्यांची जी वृत्ती होती ती अगदी भक्तिमय होती. त्यांनी मला विचारलं की आदित्य, तू आजकाल खूप अस्वस्थ दिसतोस, सर्व काही ठीक आहे ना? मी त्यांना माझ्या बाबतीत जे काही घडत होतं ते सर्व काही सांगितलं आणि त्यांना म्हटलं की यावर काही उपाय असेल तर प्लीज सांगा. तर ते मॅनेजर फक्त हसले आणि म्हणाले, एक काम कर, आकुर्डीतील स्वामी समर्थ सेवेच्या मठात रोज सकाळी एक वेळ जाऊन नामजप कर. बघ, तुला नक्कीच शांती मिळेल आणि तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यालासुद्धा नक्कीच फरक पडेल. मी कधीही एवढा भक्त नव्हतो, पण त्या अवस्थेत मी काहीही करण्यास तयार होतो आणि लगेच मी मठात गेलो. तेथे मंद दिव्यांचा प्रकाश होता, धुपाचा सुगंध होता आणि स्वामी समर्थांची मोठी मूर्ती होती. मी तिथेच पायरीवर बसलो आणि पहिल्यांदाच मनापासून म्हटलं, स्वामी मला वाचवा, मी खूप घाबरलोय. आणि त्या क्षणी माझ्या अंगावर संपूर्ण काटा आला. जणू स्वामींची नजर माझ्यावर आहे. जणू कोणीतरी शांतपणे म्हणत आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मला आता मी तिथे बसून नामजप केला, स्वामींची आरती केली. तिथे जो काही मला प्रसाद मिळाला तो प्रसाद मी देवाचा घेतला आणि घरीसुद्धा आईबाबांना थोडा घेऊन गेलो. आता थोडंसं मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं मला वाटत होतं. त्या रात्री मला काही इतकं जाणवलं नाही. मला अगदी शांत झोप लागली. मात्र दुसऱ्या दिवशीसुद्धा मी सकाळी लवकरच स्वामी समर्थांच्या त्या मठात गेलो. तिथे नामजप केला. नंतर ऑफिसला गेलो आणि ऑफिस सुटल्यानंतर पुन्हा मी मठात गेलो आणि पुन्हा एकदा नामजप केला, स्वामींची आरती केली आणि मी पुन्हा माझ्या घरी आलो. आजची रात्र ही काहीतरी वेगळंच आपल्यासमोर घेऊन येणार होती ह्याची मला काहीच कल्पना नव्हती. मी झोपताना मात्र खूप शांत होतो आणि माझी झोपही लागली. पण रात्री अचानक मध्यरात्रीचा वेळ होता. अचानक माझा श्वास अडकला. जणू कुणीतरी माझ्या छातीवर बसलं होतं. अंधारात मात्र मला काहीच दिसत नव्हतं, पण दाब मात्र खूपच जड आहे असं मला जाणवत होतं. मी खूप जोरजोरात ओरडायला लागलो आणि माझा आवाज ऐकून आई बाबा अगदी पळत पळत माझ्या रूमकडे आले. ते एका क्षणी छातीवरचा दाब हलका झाला होता. जणू कोणीतरी माझ्या छातीवर बसलं होतं आणि आता ते छातीवरून उतरलं आहे असं मला जाणवत होतं. मी घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. आईला मात्र सर्व काही समजलं, पण बाबा म्हणाले की अरे, तुला काहीतरी भ्रम झाला असेल, जास्त काम करतोस त्यामुळे कदाचित असं होऊही शकतं. मात्र आईने माझ्या बोलण्यावरती पूर्ण विश्वास ठेवला होता. ती देखील खूप प्रयत्न करत होती. घरामध्ये देवाची गाणी लावत होती, धूप लावत होती, नामस्मरण करत होती, मात्र काहीच फरक पडत नव्हता. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पुन्हा एकदा मठात गेलो आणि स्वामींना म्हटलो की स्वामी, आता मी तुमची दररोज सेवा करत आहे, माझ्या मागे जे काही आहे, जी काही वाईट शक्ती आहे ती कृपया नाहीशी करा, असं म्हणून मी स्वामींना अगदी हात जोडून विनंती केली आणि तसंच ऑफिसवरती गेलो. आणि संध्याकाळी मी ऑफिसवरून आल्यानंतर पुन्हा मठात गेलो, पुन्हा तिथे सेवा केली. आता मी तिथे स्वामींची सेवा करत होतो, म्हणजे प्रसाद वाटप होता तो करायचो, देवासमोर तिथे दिवा लावायचो, दिव्यात तेल टाकायचो, तिथे झाडू वगैरे मारायचो. मठामध्ये मला जे काम मिळेल ते करायला मला फार आवडत होते, कारण आत्ता माझा स्वामींवर पूर्ण विश्वास बसला होता. आणि त्या रात्री मी पुन्हा घरी आलो.
जेवण वगैरे केलं आणि पुन्हा मला त्या रूमकडे जाऊच वाटत नव्हतं. मात्र मी आता ह्यावेळेस येताना स्वामींचा फोटो घेऊन आलो होतो. मी माझ्या बेडरूममध्ये एका भिंतीवरती स्वामी समर्थांचा फोटो लावला आणि स्वामींकडे पाहत पाहत स्वामींचं नाम घेत घेतच मी झोपी गेलो. पुन्हा एकदा मध्यरात्र झाली आणि पुन्हा एकदा मला आता आवाज येऊ लागला होता. कोणतरी माझ्या रूममध्ये गुरगुरतंय असं मला आवाज येत होता. लाईट सारखी ये जा करत होती. मला आता समजलं होतं की काहीतरी वाईट शक्ती पुन्हा एकदा माझ्या रूममध्ये आलेली आहे. आणि असं होत असतानाच अचानक मी डोळे बंद करून घेतले. मला खूपच भीती वाटायला लागली आणि अचानक अशी खूप तेजस्वी किरणं पडावीत असे खूप किरणाचा लख्ख प्रकाश मला जाणवला. तो माझ्या डोळ्यांवर इतका तीव्र पडत होता की मला डोळे ते उघडतासुद्धा येत नव्हते. आणि अशामध्येच काहीतरी रूममध्ये घडत होतं. मात्र ते मला समजत नव्हतं की नक्की रूममध्ये काय घडत आहे. मी डोळे उघडण्याचा खूप प्रयत्न करत होतो. मात्र मला डोळे उघडताच येत नव्हते. डोळे उघडले की तो लख्ख प्रकाश माझ्या डोळ्यांना त्रास देत होता. अगदी सोनेरी असा प्रकाश होता तो. मला तर काय चाललं आहे काहीच समजत नव्हतं. मी तसं डोळे बंद करून पडलो. थोडा आवाज येत होता. मी थोड्या वेळाने हळूहळू डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तर तो तेजस्वी जे किरणं होते त्या किरणांचा तो स्वामी समर्थांच्या फोटोच्या मागे पूर्ण असा गोलाकार वलय तयार झाला होता. त्या फोटोच्या मागे पूर्ण सोनेरी किरणांचा असा वलय मला स्पष्ट माझ्या डोळ्याने दिसत होता. आणि मला हे समजलं होतं की साक्षात जी काही माझ्या आयुष्यामध्ये वाईट शक्ती होती ती नष्ट करण्यासाठी स्वामी समर्थच स्वतः आले होते. आणि भक्तांनो, हा अनुभव अगदी खोटा नाही आहे. म्हणजे मी स्वामी समर्थांना पाहिलं नाही, परंतु ते सोनेरी जे किरणांचं वलय होतं ते मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तो तर माझा भास असू शकत नाही. मात्र चमत्कार हा होता की त्या दिवशी रात्री जे काही घडलं ते मी पाहिलं नाही. मात्र त्या रात्रीपासून पुन्हा कधीच आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मला वाईट स्वप्न पडलं नाही किंवा माझ्या रूममध्ये मला कसलाही वाईट आवाज आला नाही. कोणाचा गुरगुरण्याचा आवाज आला नाही. दारं वाजली नाहीत. पडदे खिडक्या काहीसुद्धा म्हणजे रूममध्ये मी फक्त एकटाच होतो. मात्र आता मला कोणीही तिथे आहे असे भास होत नव्हते किंवा असं मला काही जाणवत नव्हतं. ही सर्व काही स्वामी समर्थांचीच कृपा होती. आणि त्या दिवशी मला काही दिसलं नाही. मात्र कोणासोबत तरी काहीतरी तिथे झटापट होत होती हे मात्र मला नक्कीच जाणवत होतं. आणि स्वामींनीच ती जी काही नकारात्मक शक्ती होती किंवा तो जो काही भुताटकीचा प्रकार होता त्याला स्वामींनीच नष्ट केलं होतं हे मला पूर्णपणे माहीत आहे. भक्तांनो, माझ्या आयुष्यात म्हणजे इतकी वाईट घटना घडत होती, पण तेव्हा मी जर कोणाला काही सांगितलं असतं तर कदाचित कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नसता. आणि आत्ताही तुम्ही हा अनुभव ऐकत असाल, पण तुम्हालाही यावरती विश्वास ठेवणं नक्कीच अगदी अवघड होत असणार आहे. परंतु खरंच आपण जर मनापासून स्वामींची सेवा केली तर स्वामी आपल्याला असे काही ना काही संकेत नक्कीच देतात की ज्यावरून आपल्याला समजतं की खरंच स्वामी समर्थ आहेत. आणि त्या दिवशी मला हे पूर्ण जाणवलं की स्वामी समर्थ आहेत. ज्यावेळी लाईट पूर्ण ये जा करत होती तेव्हा अगदी सोनेरी तीव्र प्रकाशाची किरणं कुठून बरं आली असतील आणि तीही अगदी मध्यरात्रीच्या वेळी. भक्तांनो, ते स्वामी समर्थच होते जे मला वाचवण्यासाठी स्वतः तेथे हजर राहिले होते. आणि मी खरंच आता स्वामींची अगदी मनापासून सेवा करत आहे. हे जे काही घडलं ते स्वामींमुळेच घडलं होतं. आणि आजही मी रोज स्वामींना म्हणतो की स्वामी, माझं रक्षण तुम्हीच केलं. भीतीच्या खोल गर्तेतून तुम्ही मला बाहेर काढलं. मी अजूनही सेवा करतो, नामजप करतो, मठात स्वच्छता करतो, प्रसाद वाटप करतो. आणि मनात माझ्या एकच भावना होती की अंधार कुठे होता, भीती कुठे होती. ही सर्व काही स्वामींच्या प्रकाशात त्याला स्थानच नव्हतं. जेव्हा स्वामी प्रकट झाले तेव्हा तो अंधारही नाहीसा झाला आणि भीतीही गायब झाली. भक्तांनो, माझं आयुष्य माझ्या हातात नव्हतं. मी दररोज मरत होतो भीतीनं, बेचैतेनं आणि एकटेपणानं. पण स्वामींनी मला दाखवलं की जिथे श्रद्धा असते तिथे अंधार कधीच टिकत नाही. आज मी पुन्हा हसतो, जगतो आणि प्रत्येक क्षणाला स्वामींचं नाम घेतो. कारण मला माहिती आहे की स्वामी माझ्यासोबत आहेत. म्हणून मी कधीच एकटा नाही आणि स्वामी मला एकटे पडू देणार नाहीत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
तर भक्तांनो, तुम्हाला या आदित्यदादांचा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. तुम्हाला पण जर स्वामी सेवेमध्ये काही अनुभव आले असतील आणि ते तुम्हाला इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करायचे असतील तर ते तुम्ही आम्हाला पाठवू शकता. आम्ही ते इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्कीच पोहोचवू.